गेल्या 3 दशकाहून अधिक काळ रेंगाळत पडलेल्या महादाईचा प्रश्न निकालात काढत जलतंटा लवादानं मंगळवारी कर्नाटकला चक्क 13.42 टीएमसी पाणी वळवण्यास मान्यता दिली। या निवाड्यामुळे गोव्याच्या पदरी काहीशी निराशा आली आहे। विशेष म्हणजे या निवाड्यावर जलस्रोत मंत्री विनोद पालेकर यांनी समाधान व्यक्त केलं असून पर्यावरण प्रेमींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। 3 दशकांपूर्वीच कर्नाटकनं महादाई नदीचं 35 टीएमसी पाणी वळवण्याची तयारी केली होती। मात्र गोव्यातील पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून याला स्थगिती आणली होती। त्यानंतर गोवा सरकारनं 2002 साली केंद्र सरकारला पत्र लिहून हा प्रश्न सोडवण्यासाठी लवाद स्थापन करण्याची विनंती केली होती। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली जलतंटा लवाद स्थापन करण्यात आला होता। या लवादाला 3 वेळा मुदतवाढही देण्यात आली होती। मात्र 20 ऑगस्ट पर्यंत अंतिम निवाडा देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने लवादाला दिला होता। त्यानुसार मंगळवारी अंतिम निवाडा देण्यात आला। या निवाड्यानुसार कर्नाटकला पिण्यासाठी 5.5 टीएमसी पाणी, महादाई खोऱ्यातील नागरिकांसाठी 1.5 टीएमसी पाणी तर मलप्रभेद वळवण्यासाठी 4 टीएमसी पाणी वळवण्याची मुभा दिली आहे। त्याशिवाय महादाई जलविद्युत प्रकल्पासाठी 8.02 टीएमसी पाणी देण्याचा आदेश दिलाय। म्हणजे एकूण 13.42 टीएमसी पाणी वळवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या निवाड्यावर जलस्रोत मंत्री विनोद पालेकर यांनी मात्र समाधान व्यक्त केलं। आजच्या निकालावरून सिद्ध झालंय की गोवा सरकारतर्फे जी लवादासमोर भूमिका मांडण्यात आली होती ती भूमिका महादाई लवादाने उचलून धरलेली आहे आणि कर्नाटकाने जी 35 टीएमसीची मागणी केली होती ती 35 टीएमसी पाण्याऐवजी त्यांना 5.5 टीएमसी एवढंच पाणी दिलेलं आहे। तेही त्यामध्ये 1.5 इन बेसिनमध्ये वापरण्यात दिलेलं आहे। म्हणजे एकूण 5.5 साठी त्यांना अशी लवादाने आदेश दिलेला आहे आणि याच्यावरून असं सिद्ध होतं आहे की गोवा सरकारची जी भूमिका होती ती योग्य अशी भूमिका होती आणि ती लवादाने उचलून धरलेली आहे। त्यामुळे मला वाटतं की हा गोव्याच्या लोकांच्या भावनेचा विजय आहे। आम्हाला तर मेजर हे मिळालं आहे, मेजर विक्ट्री आहे ही तसं बघायला गेलं तर। आणि कारण कर्नाटकाने जे मागितलं होतं त्यांना फक्त 5.5 टीएमसीच देण्यात आलेलं आहे। आम्ही कमी कुठे पडलो। ओके, तर तुम्हाला वाटतं की तो निर्णय आला तो गोव्यातर हो गोवा सरकारची जी भूमिका होती ती भूमिका लवादाने उचलून धरलेली आहे। जी मागणी आम्ही केली होती ती सगळी मागणी आमची लवादाने उचलून धरलेली आहे। दरम्यान महादाई बचाव अभियानचे नेते प्राध्यापक राजेंद्र केरकर आणि निर्मला सावंत यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मुळात महादाई बचाव अभियानानं सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या लढ्यानुसार महादाईचं रक्षण होऊ शकलं असतं, पण सरकारनं लवाद स्थापन करण्याचा हट्ट धरून मोठी चूक केल्याची प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली आहे। एकंदर हो जो निकाल असा तो निकाल गोयच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातल्यान धोकादायक असोच असा। आम्ही पुराय तरेन यशस्वी जाल्ले ना एकंदर लवादाकडेन वचप हो गोय सरकारचो तसो चुकीचो निर्णय असलो। कारण आम्ही सातत्यान गोय सरकारकडे मागणी करताले की तुम्ही महादाई अभयारण्य जे आसा ह्या अभयारण्याक जर व्याघ्र क्षेत्राचो दर्जो दिल्लो जाल्यार निश्चितपणान आमची जी मागणी आसा ती मागणी मान्य जातली आसली। कारण एखाद्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतल्यान उदक वळोवपाक सहसा मान्यता मेळना। एकंदर हो सगळो परिसर जो आसा तो पर्यावरण दृष्टिकोनांतल्यान संवेदनशील आसा। हेच्या पयलीं कस्तुररंगन गाडगीळ समितीन ह्या पुराय वाठाराक पर्यावरण दृष्टिकोनातल्यान संवेदनशील जाहीर केल्लो आसा आणि तेका लागून ह्या सगळ्या वाठाराचे अस्तित्व राखप हे केवळ कर्नाटकाचे किंवा गोंयचे किंवा महाराष्ट्राचे कर्तव्य ना। महाराष्ट्राक 1.56 टीएमसी फीट उदक जे आसा ते विर्डी धरणांतल्यान वापरपाक लवादान अनुमती दिल्ली आसा। तेका लागून हे जी डायवर्शनां अलाउड केल्ली आसा ती गोंयच्या दृष्टिकोनातल्यान एक धोक्याची घंटा आसा। अशें दिसता की हो जो हे जे वर्डीक दिला, हो जो निवाडो दिला तातूंत गोंयचेर बरोच अन्याय जाल्लो आसा आनी हो अन्याय जावपाक जी कितें कारणां आसा ती सोदून काडून परते सुप्रीम कोर्टा कडेन सरकारान वचचें आनी
आनी जें कितें जालां तें दुरुस्त करून घेवचें. फाटल्या दिसांनी आयकल्लें की कर्नाटका गव्हर्मेंट उदक आडायता आनी व्हरता म्हणून सुप्रीम कोर्टान आमी अपील करतले अशें म्हणून आशिल्लें. पूण अजून पर्यंत कांय सुप्रीम कोर्टान केस आयिल्ली ना कंटेम्प्टाची. कंटेम्प्ट घालतले म्हणून अशें सांगिल्लें, पूण कंटेम्प्टाची केस अजून पर्यंत येवना. म्हणून मनान दुबाव येता, रे घाल्या तरी कांय ना. आतां हाज्या फुडें तरी तांणी सुप्रीम कोर्टान वचचें अशें दिसता.